लाडक्या बहिणींच्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला यायला मला अतिशय आनंदही होतोय, कारण शेवटी या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख एकनाथ शिंदेला तुमच्यामुळे मिळाली। ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। आम्ही देखील गरिबी पाहिली आहे, आमच्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे आणि त्यावेळची परिस्थिती देखील पाहिली आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। त्याचा उदय आणि जन्म त्यावेळेस झाला आणि आपल्याला सांगू इच्छितो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। काही केवायसी वगैरे होईल त्याच्यामध्ये, पण पात्र लाडकी बहीण कधी वंचित राहणार नाही। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची राहणार आहे। तुम्ही बघितलं असेल की एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही आणि कुणीही बंद करू शकणार नाही। आणि ज्या लाडक्या बहिणींचा लाभ थांबलेला आहे, म्हणजेच की ज्यांची KYC झाली नाही आहे, ज्या पात्र आहेत, अशा लाडक्या बहिणींना आम्ही KYCची पुन्हा संधी देणार आहोत। त्यांची KYC वगैरे होत राहणार आहे, परंतु जे लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधीही वंचित ठेवलं जाणार नाही, अशा त्यांनी एक भाष्य केलेलं आहे। एका भाषणामध्ये त्यांनी स्पष्टता असं सांगितलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की नेमकं ज्या बहिणींची KYC झालेली नाही आहे त्यांना KYC करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल मिळालं आहे की त्यांना ऑफलाईन KYC करावी लागणार आहे। कारण की एकनाथजी शिंदे यांनी असं काहीही सांगितलं नाही आहे की KYC पुन्हा ऑनलाईनच होणार आहे किंवा मग ऑफलाईन करणार आहे, त्यांना कागदपत्र जमा करावे लागणार आहेत, असं त्यामध्ये त्यांनी काही सांगितलं नाही। परंतु त्यांनी एक मात्र गोष्ट सांगितली आहे की KYC होणार, पण आता ती कशी होणार हे आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। काय अंदाज आहे, त्याचबरोबर ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत, आता ज्यांची KYC 31 डिसेंबर अगोदरपासूनच झालेली नाही आहे, अशा बहिणींनी महिला व बालविकास विभागाकडे जायचं आहे का, तिथं कागदपत्रे दाखल करायचे आहेत का, किंवा मग ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत, रखडलेले आहेत, ज्यामध्ये की त्यांची ऑगस्ट सप्टेंबर डिसेंबरपासून त्यांना हप्ते मिळाले नसतील, अशा बहिणींनी महिला व बालविकास विभागामध्ये जायचं आहे का, किंवा मग ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे परंतु फेब्रुवारी मार्च एप्रिल आता हे जे हप्ते मिळाले नाही आहेत, अशा बहिणींनी काय करायचं आहे। त्याचबरोबर ज्या महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे परंतु आता हे सध्याचे 2 हप्ते त्यांना मिळाले नाही आहेत, त्यांनी काय करायचं, त्यांना महिला व बालविकास विभागाकडे जायचं आहे का, या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर ताईंनो, तुम्हाला वेळोवेळी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट ठेवत असतो। ज्यांची KYC झाली नाही त्या बहिणींना आपल्या एक सिरीजच आपण आणलेली आहे आणि आपल्या चॅनलवर त्यांच्यासाठीचे पुष्कळ असे व्हिडिओ आहेत आणि आपली जी काही भविष्यवाणी एक प्रकारे आपण करत आहोत, जो अंदाज आपण बांधत आहोत, ते व्यवस्थितरित्या पूर्णपणे खरा होत आहे, खरा ठरत आहेत। कारण की तुम्ही आपले मागचे व्हिडिओ बघून घ्या, ज्यावेळेस सरकारनं 31 डिसेंबर 2025ला शेवटची संधी दिलेली होती की ही आखरी संधी राहणार आहे आणि 31 डिसेंबर 2025 ही तारीख शेवटची राहणार आहे, त्यानंतर कुठलीही संधी मिळणार नाही आहे KYCसाठी, अशा प्रकारचं भाष्य सरकारचं होतं। परंतु इतर सोशल मीडियानं आपल्या चॅनलवर सांगितलेलं होतं की पुन्हा संधी मिळणार नाही आहे, आता 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती, आता कधीही लाडक्या बहिणींना संधी मिळणार नाही, आता त्या बाद झालेल्या आहेत, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं होतं त्यांच्या चॅनलवर। परंतु आपण एकच आपलं चॅनल असं होतं की ज्यांनी सर्व लाडक्या बहिणींना धीर दिला आणि त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे आणि ती सरकारला द्यावीच लागणार आहे। कारण की आपण त्यामधले जे काही कारणं आहेत ते शोधून काढले होते आणि चुकी कुणाची आहे हे सुद्धा शोधून काढलं होतं आणि चुकी साफ सरकारची होती। सरकारच्या चुकीमुळे आपली KYC राहून गेली किंवा झाली नव्हती, तर म्हणून सरकारला ते देणं आवश्यकच होतं आणि त्या त्यांना द्यावाच लागणार होतं। आणि म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वच लाडक्या बहिणींना शेवटपर्यंत सांगत आलो की तुम्हाला KYCसाठी पुन्हा संधी मिळणार आणि झालंही तसंच। लाडक्या बहिणींना अगोदर
अंगणवाडी सेविकाताई यांच्याकडून केवायसी होणार असं सांगण्यात आलं. अंगणवाडी सेविकाताई यांना आदेशसुद्धा देण्यात आले होते, परंतु त्यांनी त्यांच्या काही कारणांमुळे ते पडताळणी करण्यास नकार दिल्यामुळे शेवटी सरकारला ऑनलाईन पोर्टल चालू करावंच लागलं. परंतु ऑनलाईन पोर्टल चालू केल्यावरही सरकारनं आणखीन एक चूक केली. फक्त ज्या बहिणींची केवायसी चुकलेली होती त्याच बहिणींना संधी दिली, बाकी बहिणींना संधी दिली नाही. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यांच्यासाठी 3 ते 4 महिन्याचा कालावधी दिला. 30 एप्रिलपर्यंत त्यांना संधी दिली होती. म्हणजेच की ज्या बहिणींची केवायसी राहून गेलेली आहे त्यांना संधी मिळालीच नाही. फक्त ज्यांची केवायसी चुकली होती त्यांनाच संधी मिळाली. त्यांच्यासाठी ऑनलाईन पोर्टल ओपन करण्यात आलं होतं. मग आता त्या लाडक्या बहिणींचं काय, ज्यांची केवायसीच झाली नाही आहे, काही कारण असो, परंतु त्यांची केवायसी त्यांना करताच आली नाही आहे, त्यांची केवायसी झालीच नाही आहे, त्या बहिणींना अजून संधी मिळालीच नाही आहे. मग त्यांना संधी कधी देणार आहात? अजूनही काही सरकारचं स्पष्टपणे असं भाष्य दिसत नाही आहे किंवा माहिती समोर आलेली नाही आहे की आम्ही या तारखेपासून ज्यांची केवायसी झालीच नाही आहे त्या बहिणींना आम्ही मुदतवाढ देणार आहोत किंवा पोर्टल ओपन करणार आहोत किंवा मग ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रांच्या द्वारे पडताळणी करणार आहोत. अशा प्रकारचं काहीही भाष्य आदित्यताई तटकरेसुद्धा यांचंसुद्धा आलेलं नाही आहे किंवा कोणत्याही मंत्र्याचं आलेलं नाही आहे. परंतु आता सध्याची आनंदाची बातमी ही आलेली आहे की एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेलं आहे की केवायसी होत राहणार आणि कोणतीही पात्र लाडकी बहीण या योजनेतून वंचित राहणार नाही. म्हणजेच की ही आनंदाची गोष्ट आहे की भविष्यात, म्हणजेच की येत्या 8-10 दिवसात म्हणा, 15 दिवसात म्हणा, 1 महिन्यानंतर म्हणा, आपली केवायसी होणार आणि आपण लाडकी बहीण योजनेमध्ये जुळणारा आपले लाभ परत चालू होणार. हे गोष्ट मात्र नक्की आहे. आणि इतरही जे काही वेबसाईट्स आहेत न्यूज चॅनलवाल्यांचे, ज्यामध्ये की TV9 मराठी आहे, साम TV आहे, यांनीसुद्धा आपल्या वेबसाईटवर एक बातमी झळकवली आहे आणि मी वेळोवेळी त्यांच्या बातमीसुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल आपल्या चॅनलवर जा आणि ते व्हिडिओ बघून घ्या. आणि त्या बातम्यांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना महिला व बाल विकास विभाग कार्यालयात जाऊन आपली केवायसी करून घ्यायची आहे, आपले कागदपत्र तिथं द्यायचे आहेत, अशी अधिकारिक जे काही सूत्र आहेत त्यांच्याकडून त्यांना माहिती आहे मिळालेली आहे आणि म्हणूनच त्यांनी ती माहिती आपल्या वेबसाईटवर झळकवलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अधिकृत माहिती अजूनही सरकारकडून आलेली नाही आहे. सरकारनं असं स्पष्ट सांगितलेलं नाही आहे की तुम्ही महिला व बाल विकास विभागाकडे जा आणि तिथं आपले कागदपत्र जमा करा, अर्ज द्या, अशा प्रकारचं काहीही सांगितलेलं नाही आहे. आदित्यताई तटकरेसुद्धा यांनी काही ट्विट असं काही केलेलं नाही आहे, त्यांच्याकडून सुद्धा काही माहिती आलेली नाही. मग आता करायचं काय नेमकं? आपली केवायसी कशी होणार? आपल्याला जिल्हा व महिला बाल विकास कार्यालयात जायचं आहे का? तर हे आपण बघून घेऊया. तर बघा, ज्या महिलांना हप्ते रखडलेले आहेत त्यांचे असं समजून घ्या की सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर यामधले हप्ते त्यांना मिळाले नाही आहेत किंवा त्यांची केवायसी झाली नाही आहे, अशा महिलांनी एक अर्ज दाखल करायचा आहे महिला व बाल विकास कार्यालयाकडे की आमचे हप्ते रखडलेले नाही आहेत, आम्ही पात्र आहोत, आम्हाला हप्ते बंद झाले आहेत, आमची केवायसीसुद्धा झाली नाही. अशा प्रकारचा ते तिथं अर्ज दाखल करू शकतात. त्यांनी अधिकाऱ्यांनी घेवो ना घेवो हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आपण एक तक्रार अर्ज तिथं देऊ शकतो आणि त्यांना कारणसुद्धा विचारू शकतो आणि त्यांना माहितीसुद्धा विचारू शकतो की नेमकं तुम्ही आमची तक्रार का घेत नाही आहात किंवा मग आम्हाला केवायसीची पुन्हा संधी कधी मिळणार आहे. तर काही ना काही माहिती तुम्हाला तिथं मिळेल. त्यांनी अर्ज घेतला तर फारच ठीक, नाही घेतला तर तुम्हाला काही ना काही तिथं माहिती मिळेल. आता राहिली गोष्ट, ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला आहे परंतु फेब्रुवारीचा नाही मिळाला, तर त्यांनी काय करायचं आहे? त्यांनीसुद्धा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जायचं आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असते, तालुक्याच्या ठिकाणी असते आणि तहसील कार्यालयाच्या आसपासच त्यांचं ऑफिस असते आणि तिथं जाऊन तुम्ही आपला अर्ज दाखल करू शकता. त्यांना एक तक्रार अर्ज देऊ शकता, आमचे हप्ते असे रखडलेले आहेत, आमची केवायसी सक्सेसफुल झालेली आहे, आम्हाला जानेवारीचा हप्तासुद्धा मिळाला आहे परंतु बाकी हप्ते मिळाले नाही आहेत. अशा प्रकारचा तुम्ही तक्रार अर्ज तिथं देऊ शकता. त्याचबरोबर ज्या महिलांची केवायसी झालीच नाही आहे त्यांनी काय करायचं आहे? त्यांनीसुद्धा तिथं जायचं आहे आणि आपली तक्रार अर्ज द्यायचा आहे. कारण की अजूनही तिथं जर तक्रार अर्ज घेतला तर फारच ठीक, नाही घेतला तर तरी तुम्हाला काही ना काही माहिती तिथून मिळणार, परंतु तुम्हाला जाऊन एकदा तक्रार अर्ज द्यायचाच आहे. म्हणजे त्यांनासुद्धा समजेल की लाडक्या बहिणी अजून खूप राहिलेल्या, पुष्कळ राहिलेल्या. तुम्हाला माहीत असेल की जवळपास 60 ते 70 लाख बहिणींची केवायसी अजून बाकी आहे आणि जवळपास 1 कोटी महिलांना हप्ता मार्च आणि एप्रिलचा आलेला नाही आहे. कारण की खूप कमी महिलांना हे 2 हप्ते मिळालेले आहेत, हे तुम्हाला माहीत आहे. आता ज्यांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते मिळाले नाहीत त्यांनीसुद्धा जायचं आहे का तिथं? तर नाही. तुमचे जानेवारी फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते तुम्हाला रेग्युलर मिळाले आहेत आणि आता हे जे हप्ते थांबलेले आहेत हे तांत्रिक अडचणीमुळे थांबलेले आहेत मार्च आणि एप्रिलचे, तर तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जायची काहीही गरज नाही आहे. तुमचे हप्ते तुम्हाला नियमित मिळणार आहेत. 2-4 दिवसांमध्ये तुमचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर ज्या महिलांनी सुरुवातीपासून केवायसीच केली नाही आहे, असं समजून घ्या तुम्ही ऑगस्ट महिन्यापासून, सप्टेंबर महिन्यापासून या महिलांनी केवायसीच केली नाही आहे, त्यांनीसुद्धा एकदा जिल्हा व महिला बाल विकास विभागाला भेट द्यायची आहे आणि तिथं जाऊन आपली तक्रार द्यायची आहे.
त्यांनी जर घेतली तर ठीक आहे, कारण की अशी माहिती समोर येतात की ते आता तक्रार अर्जसुद्धा घेत नाही आहेत. त्यांच्याकडे शासनाकडून काहीही अजून माहिती मिळाली नसल्याकारणानं त्यांनी हे अर्ज घेण्यास नकार दिलेला आहे, असं सुद्धा माहिती समोर आली आहे. परंतु आपल्याला तिथं जाऊन एक चौकशी करायचीच आहे आणि आपला तक्रार द्यायचीच आहे. पुढे आपल्याला तिथून काही ना काही माहिती मिळणार आहे, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे ते. तर आपल्याला नेमकं ऑनलाईन KYC होणार की ऑफलाईन होणार हे आता लवकरच माहीत पडणार आहे, कारण की लवकरच शासनाकडून आपल्याला काही ना काही ट्विट किंवा माहिती सूत्रांकडून मिळणार आहे आणि त्यानंतर आपल्याला स्पष्टपणे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.